आज अचानकच आमचा लालबागच्या राजांच्या दर्शनाला जायचा प्लॅन झाला. सकाळी सर्व कामंही लवकर आवरलेली आणि पाऊसही नव्हता. त्यामुळे मम्मी बोलली की आज आपण लालबागला जाऊयात. तर मीही पटकन रेडी झाली. ब्रेकफास्टमध्ये पोहे खाल्ले आणि मी बाप्पांसाठी हे चॉकलेट मोदक घेतलेले. त्यानंतर आम्ही डोंबिवलीवरून चिंचपोकळीला आलो. मम्मी आणि मी दोघीच आलेलो. यावर्षी लालबागच्या राजांचं मेन एंट्री गेट कसलं भारी बनवलं आहे. त्यासोबतच बाकीही डेकोरेशन खूप भारी होतं. आमचं बाप्पांचं दर्शन अगदी छान व्यवस्थित झालं. त्यानंतर बाजूच्याही बाप्पांचं दर्शन घेतलं आणि आम्ही आलो मार्तंडमध्ये. दुपारच्या जेवणाचा टाईमही होऊन गेलेला. मग तिथे घेतली मिसळपाव. सगळं छान सेपरेट दिलेलं. त्यात होती बटाट्याची भाजी, शेव, तिखट बुंदी, कांदा, लिंबू आणि छोटी बकेट भरून तरी, त्यासोबत पाव. मिसळ मस्त झणझणीत होती. तुम्हाला तरीवरूनच समजलं असेल. आणि मला तर एवढं स्पायसी खायची सवय नाही. त्यानंतर आम्ही आलो गणेश गल्लीच्या मुंबईच्या राजांच्या दर्शनाला. तिथेही गर्दी कमी असल्यामुळे चांगलं दर्शन झालं. मग शेवटी आलो चिंचपोकळीच्या चिंतामणीला. बाप्पांच्या दर्शनाला तिथेही गर्दी कमी होती. आम्ही दुपारी 1ला लालबागमध्ये आलेलो आणि 4:30पर्यंत आमचं या सगळ्या बाप्पांचं दर्शन झालेलं. मग संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आम्ही पुन्हा डोंबिवलीत आलो. मग घरी आल्यावर रात्रीच्या जेवणामध्ये थोडं सिंपलच खायचं होतं. तर मी बनवला व्हेज फ्राईड राईस आणि त्यासोबत आणलेली मटर पनीरची भाजी. मस्त जेवून वगैरे घेतलं. त्यानंतर मग आम्ही थोडा वेळ